हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना आहेत नागपंचमी. तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता सण असल्या म्हटल्यावर ना तर आपल्याला सगळ्यांना तर म्हणजे उत्साह असतोच की सण आले, हे आले, ते आलं, म्हणजे किती सगळे आनंद असतो. पण आज ना आमच्या घरात आभी पण गेला होता स्कूलला आणि हे पण गेले होते. तर मग म्हटलं चला तर स्वयंपाक करूया, थोडासा ब्लॉग पण बनवूया, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. आभी शाळेत गेला होता आणि मग म्हटलं तोपर्यंत इथं स्वयंपाकाला थोडीफार तयारी करून ठेवूया, तो शाळेतून येईपर्यंत. तर आज ना छान असा पुरणाचा बेत बनवायचा होता, पुरण बनवायचं होतं. तर म्हटलं चला लगेच स्वयंपाकाला लावूया, कारण की आभी असला की पुन्हा मग तो खूप असा परेशान करतो. म्हटलं तो शाळेत आहे तोपर्यंत थोडंसं पुरण वगैरे तरी करून ठेवूया. तर ना मग इथं मी ना पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवायला घेतला होता. तर सगळ्यात अगोदर म्हटलं छान अशी इथं डाळ शिजवून घेऊया. तर ना इथं तिघांसाठीच मी बनवत होते. आता तिघांसाठी बनवायचं म्हटल्यावर इथं मी फक्त ना 2 वाट्या डाळ घेतलेली आहेत. तिघांसाठी 2 वाटी डाळ खूप होती, तर त्यामुळं हे सगळ्यात अगोदर ना इथं मी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि कुकर ना गॅसवर ठेवून दिलं होतं. आणि मला इथं समजत नव्हतं नाही का, इथं मीठ अगोदर मीठ घालू का आधी हे करू. लायटर पण इथं सापडतच नव्हतं मला, कारण की खूप असं धावपळ होऊन जाते. मग ना इकडनं तिकडनं लायटर सापडलं, मग लगेच गॅसवर पाणी ठेवलं. 1 ग्लास पाणी टाकलं, त्यामध्ये ना अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा थोडंसं मीठ घातलं, जेणेकरून ना आपली डाळ पटकन शिजवावं म्हणून. त्यासाठी ना थोडंसं तूप पण घातलं, तेल. त्यानंतर जे मी 2 वाट्या डाळ होती ना ती स्वच्छ करून घेतली, बघू शकता एकदम स्वच्छ करून घेतली होती. आणि लगेच आपल्या पाण्याला इथं छान उकळी आली की डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे, बघू शकता. अशा पद्धतीने थोडीशी आपल्या पाण्याला उकळी आली की लगेच यामध्ये डाळ घालायची आहेत. आता एका हाताने कॅमेरा धरणं, एका हाताने शूट करणं आणि एका हाताने स्वयंपाक बनवणं खूप असं अवघड होतं. तर म्हटलं चला थोडंसं नॉर्मल असं थोडीशी फजिती होतीच, तर त्यामुळं मग जमतच नव्हतं. मग इथं ना लगेच डाळ टाकून घेतली आणि लगेच ना कुकरला झाकण लावून 2 ते 3 आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता डाळ शिजत होती तोपर्यंत म्हटलं इकडं बाकीची तयारी करून घ्यावा. सगळ्यात अगोदर ना इथं मी पीठ भिजवून घेत होते पोळ्या बनवण्यासाठी. पीठ भिजवलं की म्हटलं लगेच ना मग बाकीचं करून घ्यावं. सोबतच ना मग मी फास्ट सगळं करून घेतलं. इथं ना मी आमटी बनवली होती, डाळ पण माझी शिजून झाली होती, आमटी वगैरे लगेच मी इथं बनवून घेतली. आता डिटेल व्हिडिओ मला काय टाकता आला नाही, कारण की खूप असं होतं. सोबतच ना यामध्येच मी आबीला पण घेऊन आले होते, तर त्यामुळं मग ना मला नंतर खूप उशीर झाला होता. त्यामुळे मग मी पूर्ण व्हिडिओ काय घेतला नाही. अगोदर सगळी तयारी करून ठेवली, मगच इथं व्हिडिओ घेतला मी. तिथं बघू शकता तुम्ही माझं पीठ पण भिजवलं होतं, पुरण पण तयार झालं होतं. सोबतच नाही इथं मी भज्याचं पीठ पण भिजवलं होतं. इकडं मी खीर पण बनवून घेतली होती आणि सोबतच जी आपली आमटी होती ना, काळ्या मसाल्याची आमटी मी बनवत असते, कटाची आमटी. काळ्या मसाल्याची बनवत असते आमच्या गावाला अशा पद्धतीनं, मग मी कंटिन्यू तशीच बनवते. मग इथं माझं सगळं इथं झालं होतं. आता फक्त मला बनवायच्या होत्या पोळ्या बनवायच्या होत्या आणि पापड वगैरे तळायचे होते. तर म्हटलं बघू शकता इथं छान असं पीठ पण मी मळून 10 ते 15 मिनटं तसं ठेवलं होतं मी शाळेतून येईपर्यंत. मग शाळेतून आल्यावर इकडं सगळं झालं. आता शाळेतून आल्याच्यानंतर म्हटलं तर पटकन उशीर झालेला आहे, तर मग आता पोळ्या बनवून घेऊया. तर ना इथं मी छान असं 2 तास 15 ते 20 मिनटं छान आपलं इथं पीठ मळून ठेवलं होतं मी भिजवून. तर त्यामुळे छान असं मऊसूत झालेलं होतं. तर चला म्हटलं तर छान अशा आता इथं पुरणपोळ्या लाटून घ्यावा. तर ना मी सगळ्यात अगोदर इथं एक चपातीचा कणकेचा गोळा घेतला, त्याला आहे ना छान असा गोल करून घेतलं. गोल केल्याच्यानंतर जे पुरण होतं ना आपण तयार केलेलं ते यामध्ये घालून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपलं इथं पुरण पण तयार झालेलं होतं. आणि अशा पद्धतीने ना आपल्याला सगळं पुरण घालून ना सगळं आपल्याला तोंड त्याचं झाकून घ्यायचं आहे. आणि जे राहिलेलं पीठ होतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथं खाली मी पीठ लावायचं विसरले होते, तर त्यामुळं मग नंतर ना छान असं आहे ना पीठ लावून घेतलं दोन्ही साईडनं आणि छान आपली एकदम हलक्या हाताने आपली पोळी लाटून घ्यायची आहे. तर खरंच ना पुरणपोळी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडती आणि गोड म्हटलं की आबीला आणि यांना दोघांना पण जास्त आवडतं. त्यामुळे मग मी ना जास्त गोड इथं पुरणपोळ्या करत असते. बघू शकता तुम्ही एकदम ना मी हलक्या हाताने लाटून घेतलेले आहेत. छान अशी पुरणपोळी इथं आपली लाटून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता कुठंही चिरलेली नाही आहे किंवा कुठेही फाटलेली नाही आपली पुरणपोळी.
लगेच ना परत गॅसवर एक तवा ठेवायचा आहे. ते तव्याला आहे ना खालून तूप लावून घ्यायचं आहे. छान असं तूप किंवा तेल लावून घेतल्याच्या नंतर ना आपली पोळी त्यावर घालून घ्यायची. पोळी टाकल्याच्या नंतर पण पुन्हा आपल्याला साईडनं तेल लावायचं आहे. जेव्हा आपण जास्त तेल लावतो ना तर तेव्हा आपली पुरणपोळी फुगत नाही, म्हणजे फुटत नाही. तर त्यामुळं आणि एकदम मऊ पण होते. तर त्यामुळे त्या तेलाचा जास्त वापर करायचा आहे. जास्त पण नाही करायचा, आपल्याला हवं तेवढं आपण इथं तेल लावू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर पहिलेत ना मला पुरणपोळ्या जास्त येत नव्हत्या, म्हणजे माझ्याकडनं ना सारख्या तुटत होत्या, चिरत होत्या. त्यामुळं आणि आता एकदम एवढं परफेक्ट जमतात ना, खूपच छान. एकदम ते पण टम्म टम्म फुगलेल्या अशा पोळ्या जमतात मला. बघू शकता माझ्या सगळ्या प्रत्येक पोळी माझी टम्मच फुगलेली आहेत. आता मी सगळे तर दाखवले नाही, पण 1 किंवा 2 पोळ्या ते तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ते बघू शकता एकदम टम्म अशा फुगलेल्या आहेत. एकदम छान मस्त अशा अशा पद्धतीने मी ना सगळ्या पोळ्या हे बनवून घेतल्या. आणि तुम्ही बघू शकता अजिबात कुठंही फुटलेली नव्हती. एवढं मी गच्च गच्च भरून पुरण भरलं होतं. एकदम टम्म टम्म पण फुगली होती आणि अजिबात कुठंही फुटलेली नव्हती. अशी आपली छान अशी मस्तपैकी पुरणपोळी इथं तयार झाली. तर पुरणपोळीचीच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली. त्यानंतर ना सगळ्या पुरणपोळ्या मी करून घेतल्या आणि फायनली माझा इथं आहे ना स्वयंपाक झाला होता. आणि परत ना मग मी त्याचं जेवायला बसायचं होतं, त्यामुळे मग मी गॅसवर गरम करायला ठेवलं होतं. कारण की अगोदर मी हे बनवून घेतलं होतं खीर वगैरे ते. त्यानंतर ना मग आम्ही इथं फायनली इथं बसलो होतो जेवायला. बघू शकता सगळा माझा स्वयंपाक तयार झालेला होता. भजी कुरडई पण तळली होती, आमटी, पुरणपोळी, खीर, भात ते सगळं तयार झालं होतं. आम्ही इथं बसला होता जेवायला. रात्र झाली होती, त्यामुळं मग दर्शन वगैरे करून घेतलं, देवपूजा करून घेतली. तो पण व्हिडिओ मी काही शूट केला नाही. आणि एकदम साधे सिंपल पद्धतीने असं मी नागपंचमी सेलिब्रेशन केली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल